नमस्कार, संध्याकाळचे 5:30 वाजतात. वेळ आहे महाफास्ट न्यूज 100 ची. आजच्या बैठकीमध्ये 10वी आणि 12वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. आज एसडीएमईची मीटिंग झाली. त्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आजच्या एसडीएमईच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला. 5 टप्प्यात अनलॉक होणार आहे, मात्र काही ठिकाणी लॉकडाऊन राहणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. पॉझिटिव्हिटी रेट हा 5% असलेल्या ठिकाणी अनलॉक कायम राहील. पहिल्या स्तरामध्ये एकूण 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे 18 जिल्ह्यांमध्ये आता पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियामध्ये उद्यापासूनच अंमलबजावणी केली जाईल. जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिकमध्येही उद्यापासूनच अंमलबजावणी केली जाणार आहे. इथं अनलॉक होत आहे. परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, धुळ्यात देखील उद्यापासूनच अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच असणार असून पुढील आठवड्यात लेव्हल 1 ला आलो तर लोकल सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो, असं मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. तारखेची लेवल, आजच्यापर्यंतची आठवड्याची लेवल, तो आकडा आला की मला वाटतं की मुंबईच्या लोकल ट्रेनच्या संदर्भात काही रिस्ट्रिक्शन कमी होऊ शकते. पुढच्या आठवड्यामध्ये जर लेवल 1 मध्ये आलं तर मात्र पूर्णतः लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो. पहिल्या टप्प्यामध्ये जमावबंदी राहणार नाहीये, तर जिम, सलून सुरू राहणार असून बस 100% क्षमतेने सुरू राहतील. 18 जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करता येणार आहेत. लग्न सोहळ्यांसाठी 200 जणांना परवानगी देण्यात आली. सुप्रीम कोर्टाकडून निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्य मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या आयोगात 9 सदस्य असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. अकोला जिल्हा 3ऱ्या टप्प्यामध्ये येत असून या जिल्ह्यात निर्बंधांसह अनलॉक करण्यात आलेलं आहे. या संबंधीची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कोल्हापुरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक असून सध्या हा जिल्हा देखील 3ऱ्या टप्प्यामध्ये निर्बंधांसह कोल्हापुरात अनलॉकची प्रक्रिया केली जाणार आहे. ओबीसी आरक्षणावरती राज्य सरकारनं कार्यवाही केली नाही, 15 महिने राज्य सरकारनं झोपा काढल्या, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. पण 8 वेळा तारखा घेऊन देखील त्याच्यामध्ये कुठलीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. त्यामुळे 15 महिने हे जे काही झोपा या सरकारने काढल्या त्याच्यामुळेच आज ओबीसी आरक्षणावर ही परिस्थिती आली. ओबीसी आरक्षणावरनं भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्यात. ठाकरे सरकारनं ओबीसींचा भ्रमनिरास केला. ओबीसींना कधी आरक्षण देताय सांगा, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भाजपच्या आजच्या ओबीसी आंदोलनाचं स्वागत करतो, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. ओबीसी आणि मराठा आरक्षण जाण्याला केवळ राज्य सरकारच जबाबदार असल्याची घणाघाती टीका रावसाहेब दानवे यांनी केली. तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचा मी त्याग करणार नाही. राष्ट्रवादीत मला मानसिक आधार मिळालाच, शिवाय माझ्या चौकशांना सामोरं जाण्याची शक्ती मिळाली, असं एकनाथ खडसे म्हणाले. 2024 मध्ये काँग्रेस सोबळावरती सत्तेत येईल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत एकला चलोचा नारा दिला. हमने कह दिया कि हम लोकल बॉडीज इलेक्शन खुद के बलबूते लड़ेंगी, कांग्रेस किसी से अलायंस नहीं करेंगी, ये हमने कह दिया है. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नवी मुंबईत काँग्रेस भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. कि हम लोकल बॉडीज इलेक्शन खुद के बलबूते लड़ेंगी, कांग्रेस किसी से अलायंस नहीं करेंगी, ये हमने कह दिया है.
काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात असून काही दिवसांपूर्वीच 4 प्रवक्त्यांना पदावरून हटवल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. तसंच आता मतभेद मिटवता आले नाहीत तर दुसऱ्याला संधी देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यात किती तथ्य आहे हे तपासण्यासाठी काँग्रेसच्या भाई जगताप यांनी नालेसफाईची पाहणी केली. यावेळी कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा आणि मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा हे देखील उपस्थित होते. नालेसफाईच्या 100 कोटींच्या टेंडरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. जो काय पैसा आपण ह्या असल्या सगळ्या साफसफाईसाठी पावसाच्या तोंडावर आपण शेकडो कोटी प्रावधान करतो आणि मग ते जातात कुठे? लसींची कमतरता असताना मोदींनी लसी परदेशात का पाठवल्या असा सवाल काँग्रेसच्या भाई जगताप यांनी आज पुन्हा केला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून पडळकरांनी पवारांच्या विरोधात केलेलं वक्तव्य योग्यच होतं असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी पडळकरांची आज पाठीराखण केली. गोपीचंद पडळकर आमचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी काही भूमिका मांडली आहे. ही तर फॅक्ट आहे. म्हणजे डायरेक्ट पवार साहेबांवर आरोप करायचा की नाही करायचा, पण पवार साहेब सगळ्यांचे गॉडफादर आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारच्या कोरोनामुक्त गाव स्पर्धेवर सडकून टीका केली. पवारांनी येडं पेरलं आणि खुळं उगवलं अशी जोरदार टीका त्यांनी केली. आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी येडं पेरलं आणि खुळं उगवलं अशी ठाकरे सरकारची एकंदरीत गत झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परबांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली. मालवणी भाषेत नितेश राणे यांनी अनिल परबांच्या राजीनाम्याची आता मागणी केली आहे. या संदर्भातलं ट्विट त्यांनी केलं. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं यावर्षीही शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करावा असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं. अखेर केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून भारतीय हवामान विभागानं याची माहिती दिली आहे. केरळच्या दक्षिण किनारपट्टीवरती मान्सूनचं आता धुवाधार आगमन झालंय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री झाली. दिवसभराच्या उकाड्यानंतर नागरिकांना गारव्यानं दिलासा मिळाला. त्यात शेतीच्या मशागतीला देखील आता वेग आला असताना आलेल्या पावसानं शेतकरी सुखावलाय. इचलकरंजी शहरामध्ये अचानक जोरदार हजेरी लावल्यानं वाहन चालक व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. इकडे धुवाधार पाऊस झाला. या पावसानं काही अंशी हवेत गारवा आणला. जोरदार पावसामुळे सातारा महाबळेश्वर मार्गावरील रस्त्याचा भाग हा केळघर जवळ वाहून गेला. त्यामुळे संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या रस्त्यावरून होणारी वाहतूक आता दुसरीकडनं वळवण्यात आलेली आहे. सोलापूरच्या बार्शीतील काळे गावात मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे द्राक्ष बागांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. राजस्थानच्या 15 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. 6 जूनपर्यंत राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा भारतीय डाक विभागाकडून गौरव करण्यात आलेला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ गोपीनाथ गडावरती डाक पाकिटाचं अनावरण झालं. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात स्वर्गीय मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुंडे साहेब असते तर सत्तेत विभाजन झालं नसतं. गोपीनाथ मुंडे बाप माणूस होते, गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली असं महादेव जानकर म्हणाले. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं भाजपच्या ओबीसी आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला. राज्यभरात ओबीसींच्या वतीनं आक्रोश आंदोलन आता केलं जात आहे. मुंबईतही भाजपच्या ओबीसी सेलनं आंदोलन केलेलं आहे. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
ओबीसी आरक्षणासाठी भाजपनं पुण्यात देखील आंदोलन केलं। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। ओबीसी समाजाबाबत आता हलगर्जीपणा केल्याचा आरोप भाजप ओबीसी सेलनं केलाय। आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ औरंगाबादेत भाजपनं आक्रोश आंदोलन केलं। दरम्यान भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून क्रांती चौक पोलीस ठाण्यात नेलं। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ही राज्य सरकार विरोधात भाजपनं आक्रोश आंदोलन केलं। मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाकडे या सरकारचं दुर्लक्ष झाल्याची टीका यावेळी त्यांनी केली। कोर्टानं रद्द केलेले ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावं यासाठी भाजप ओबीसी मोर्चानं मालेगावमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरती बोंबाबोंब आंदोलन केलं। संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। ओबीसी आरक्षणासाठी नागपुरात भाजपच्या ओबीसी सेलनं आंदोलन केलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राज्य सरकारनं मागासवर्गीय आयोग स्थापन करून न्यायालयात योग्य भूमिका मांडली नाही म्हणून ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं असा आरोप भाजपनं कोल्हापुरात केला। भाजपचे ओबीसी आरक्षणावरनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। ठाण्यामध्ये आमदार संजय केळकर, ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बोंबाबोंब आंदोलन केलं। राज्य सरकारनं योग्य भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला। ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात कल्याणमध्ये भाजपनं निदर्शनं केली आहेत। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी चौकात निदर्शनं केली गेली। ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप ओबीसी मोर्चानं भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बुलढाण्यात भाजपच्या आक्रोश आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाल्याचं दिसलं। या आंदोलनकर्त्यांवरती जिल्हाधिकारी कारवाई करणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत। ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपनं सांगलीत कृष्णा नदीच्या पात्रात जल आंदोलन केलं। ओबीसी आरक्षणावरनं राज्य सरकारनं ठोस भूमिका न घेतल्यास जलसमाधी घेऊ असा इशारा त्यांनी दिला। ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी भाजपनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारंपरिक वाद्य वाजवत आक्रोश नोंदवला। झोपी गेलेल्या सरकारला जागी करण्याचा प्रयत्न केल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं। भाजपकडनं मराठा, ओबीसी आणि दलित यांचा वाद लावायचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय। भाजप राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप केला। राजकीय ढोंग करून ओबीसी लोकांना मूर्ख बनवून राजकारण करण्याचं हे मोठं ढोंग आणि षडयंत्र हे ओबीसी सातत्यानं करत आहे। कधी दलित, कधी मागासवर्गीय वाद लावून देण्याचा प्रकार हा 100% तोच प्रकार आहे। मराठा आरक्षणाबाबत राज्य आणि केंद्र सरकारनं 6 जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली, अन्यथा राज्यभर आंदोलनाची ठिणगी पडेल असा इशारा मराठा समाजातील 12 संघटनांनी कोल्हापुरात दिला। दहिसर टोल नाक्यावरील वाहतुकीची कोंडी झाल्यानं भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी धोरण इथे आपला निषेध नोंदवलेला आहे। वाहतूक कोंडीमुळे टोल नाक्यावरती टोल माफ करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। ट्विटरवरती प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याचा बाप काढणं किशोरी पेडणेकर यांना मात्र चांगलंच महागात पडलंय। दरम्यान या प्रकरणातनं चांगला धडा घेतला। ट्विट करणाऱ्या शिवसैनिकांची हकालपट्टी करण्यात आल्याचं देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं। मी लगेच ते हँडल जे ट्विट केलं होतं ते मी डिलीट केली। त्या मुलाला सांगितलं परत माझ्याकडे तू यायचं नाही आणि आता तू मला नको। ग्लोबल टेंडरमध्ये पालिकेला दलाल का हवेत असा सवाल मनसेच्या वतीनं संदीप देशपांडे यांनी केलाय। डॉक्टर रेड्डीज लॅबकडून पालिका थेट लस का घेत नाही असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला। महानगरपालिकेने थेट या कंपन्यांची का संवाद साधला नाही, काय याचं कारण आहे?
कशाला तुम्हाला दलालांचं जाळं बरोबर? बरं, जे दलाल आहेत ज्यांनी सांगितलं स्पुटनिक 5 आम्ही तुम्हाला सप्लाय करू, त्यांच्याकडे कुठलंही स्पुटनिक बरोबरचं ॲग्रीमेंट नाही. मनसेच्या आरोपांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलेलं आहे. दलाल वगैरे काही नसून सर्व कागदपत्र तपासून निर्णय घेतला जाईल असं महापौर म्हणाले. पुरवठादार आणि घेणारा अशा दोघांचे काय किती संबंध आहेत लिगली तेही तपासले. त्यामुळे मला वाटतं दलालांमध्ये वॅक्सिन देऊ किंवा घेऊ असं वाटत नाही. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये गोड्या पाण्याचे 5 स्रोत सापडलेत. पावसाचं पाणी जमण्याआधीच गोड पाणी सापडलं. नूतनीकरणासाठी या पार्कचं भूगर्भ तज्ज्ञांकडून परीक्षण करण्यात आलं होतं. डिसले गुरुजींची जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरता ही नेमणूक करण्यात आली. आषाढी वारीसाठी परवानगी द्या, अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करणार असा इशारा अखिल भाविक वारकरी मंडळाने दिलेला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ईमेलच्या द्वारे निवेदन देखील देण्यात आलंय. फायझर मॉडर्ना सारखं संरक्षण द्या अशी मागणी भारत बायोटेक आणि सिरमनं केंद्राकडे केली आहे. तसंच लसीच्या नुकसानीपासून संरक्षण द्या अशी मागणी देखील त्यांनी केली. एसबीआयच्या रिपोर्टनुसार कोरोनाची तिसरी लाट चिंता वाढवणारी असेल. मात्र काही कालावधीत मृतांच्या आकड्यात देखील घट होऊ शकते. यासाठी पूर्वतयारी करणं गरजेचं आहे असं मत मांडलंय.